राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येण्यासंदर्भात सूचक विधान केलं आणि मनसे सेना युतीची चर्चा सुरू झाली। यामध्ये उद्धव ठाकरे देखील मागे हटले नाहीत। त्यांनी लगेच युतीच्या चर्चेला प्रतिसाद दिला। युतीबाबतचा गुऱ्हाळ फक्त माध्यमांमध्येच सुरू असल्याचं दिसतंय, प्रत्यक्षात मात्र काहीच होत नाहीये। काही दिवसांपूर्वी पुतणे आदित्य ठाकरेंनी देखील युती संदर्भात मनसेला टाळी दिली। महाराष्ट्र हितासाठी आपण कोणत्याही पक्षासोबत जाण्यास तयार आहोत, एकत्र येण्यास तयार आहोत, त्यासाठी आम्ही साथ दिली आहे असं आदित्य म्हणाले। आदित्यंसोबतच संजय राऊत, अनिल परब, सुनील प्रभू, अंबादास दानवेंनीही वारंवार युतीसाठीची अनुकूलता दर्शवली आहे। मात्र मनसेच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी युतीचा अद्याप प्रस्ताव आला नसल्याचं वारंवार स्पष्ट केलंय। मनसेचे नेते युतीबाबत फारसे अनुकूल दिसत नसल्याचं चित्र आहे। तर इकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांपाठोपाठ आता खुद्द पुतण्यानं दिलेली साथ आणि युतीच्या तयारीला काका राज ठाकरे प्रतिसाद देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बघा, पुढे म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे। आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू। पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल, काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे। लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे। आमचं मन साफ आहे। जे कोणी महाराष्ट्र हितासाठी, कुठचाही पक्ष असो, कुठचाही नेता असो, आमच्या सोबत यायला तयार आहे। आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू। कोणी काही मौन वगैरे बाळगत नाही। स्वतः मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केली होती, त्यांच्या सहकार्याने नाही, आणि त्यांच्या इच्छेवरती त्यांचे बंधू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक भूमिका घेतली। त्यानंतर आम्ही काही भूमिका घेतलेल्या आहेत। सगळ्यांनी योग्य वेळी तुम्हाला तुमच्या मनातली बातमी कळेल।